विद्यार्थी मित्र हो, सगळ्यांना शुभ सकाळ. मागच्या लेक्चरला आपण हायड्रोकार्बन्स मधला अल्केन पार्ट सुरू केलेला होता. अल्केनच्या प्रिपरेशन मेथड्स पाहत होतो आणि त्या प्रिपरेशन मेथड्स मध्ये दोन मुख्य मेथड्स आपण पाहिलेले आहेत. त्या दोन मुख्य मेथड्स अशा होत्या. अल्केन्स एक तर आपल्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्किन्स आणि अल्काइन्स पासून तयार करता येतात, किंवा दुसरी मेथड होती फ्रॉम अल्किल हलाइड्स. या दोन प्रमुख मेथड पाहिल्यानंतर आपल्याला अल्केन मधला पुढचा एक महत्वाचा पार्ट बघायचा आहे, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. तसं पाहिलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला 11 आणि 12ला जे टॉपिक आहेत, मग ते अल्कोहोल्स असतील, फेनॉल्स असतील, अल्डिहाइड्स असतील, कीटोन्स असतील, या सगळ्या टॉपिकमध्ये ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या रिॲक्शन्स असतात, त्या रिॲक्शन्समध्ये प्रमुख दोन पार्टच असतात. एक मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ दॅट कंपाऊंड्स आणि दुसरा पार्ट असतो केमिकल प्रॉपर्टीज. कुठल्याही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या या टॉपिकमध्ये. इथेही तसंच आपल्याला हायड्रोकार्बन्स मध्ये जो अल्केन पार्ट आपण बघतोय, त्या अल्केन पार्ट मध्ये अल्केनच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन आणि अल्केनच्या केमिकल प्रॉपर्टीज. याच्यामध्ये दुसरा पार्ट आपण पाहणार आहोत अल्किन्स, त्यानंतर अल्काइन्स, त्यानंतर एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. या प्रत्येक पार्टमध्ये तुम्हाला हेच दोन मुख्य पार्ट दिसतील, एक मेथड्स ऑफ प्रिपरेशन आणि केमिकल प्रॉपर्टीज. अल्केन मध्ये आज आपण बघणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. तसं पाहिलं तर अल्केन्स हे आपण बघितलंय, अल्केनला दुसरं नाव आहे पॅराफिन्स, कारण अल्केन्स ही लेस रिॲक्टिव्ह आहेत. म्हणून अल्केन्स ही ऍसिड्स, बेसेस, ऑक्सिडायझिंग एजंट्स, रिड्युसिंग एजंट्स यांच्या बाबतीत अनरिॲक्टिव्ह आहेत. म्हणजे अल्केन्स ऍसिड्स, बेसेस किंवा ऑक्सिडायझिंग, रिड्युसिंग एजंट्स यांच्याबरोबर रिॲक्टिव्ह होत नाहीत किंवा ती रिॲक्टिव्ह नाही. याचं कारण आपण बघितलंय की अल्केन्स ही पॅराफिन्स आहेत, लेस रिॲक्टिव्ह आहेत. पण अंडर सम कंडिशन्स अल्केन्स शोज सम रिॲक्शन्स. काही कंडिशन्स मध्ये अल्केनच्या आपल्याला काही रिॲक्शन्स पाहता येतात. त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन लिहिलेली आहे हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स. पहिल्यांदा मी हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स बघण्या अगोदर सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा अर्थ सांगणार. सबस्टिट्यूशन रिॲक्शन या सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स कशाला म्हणतात? अल्केन्स आपण रिप्रेझेंट केलेले आहेत RHC. ज्याच्यामध्ये R हा अल्किल ग्रुप असतो. अल्किल ग्रुप हा अल्केन मधला एक हायड्रोजन ऍटम लॉस झाला की तयार होतो, पण तोच हायड्रोजन परत जोडला की मूळची अल्केन्स आपल्याला तयार झालेली दिसतात. म्हणून RH हा अल्केनचा त्याचं रिप्रेझेंटेशन आहे आपण म्हणूया. आता अल्केन्स मधला हा हायड्रोजन ऍटम कुठल्याही दुसऱ्या एखाद्या ऍटमने रिप्लेस झाला किंवा ऍटमच्या ग्रुपनी रिप्लेस झाला, म्हणजे याच्यातला हा हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि त्याच्या जागी दुसरा ऍटम किंवा ऍटमचा ग्रुप सबस्टिट्यूट झाला, तर अशा रिॲक्शनला म्हणायचं सबस्टिट्यूशन रिॲक्शन. व्हेन hydrogen atom
from an alkane is substituted by another atom or group of atom, such reactions are called substitution reactions. जर अल्केन मधला हा हायड्रोजन ऍटम एक्स या ऍटमनी किंवा ऍटमच्या ग्रुपनी ऍटमनी म्हणूया हा सबस्टिट्यूट झाला, इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि त्याच्या जागी एक्स आपण सबस्टिट्यूट केला. सबस्टिट्यूशन ऑफ एक्स मीन्स हॅलोजन. इट इज कॉल्ड हॅलोजनेशन. इट इज कॉल्ड हॅलोजनेशन. म्हणून आपण असं म्हणू शकतो, वेन वन ऑफ द हायड्रोजन ॲटम फ्रॉम अल्केन इज रिमूव्ड अँड हॅलोजन ॲटम इज सबस्टिट्यूटेड ॲट दॅट प्लेस, such reaction is called halogenation of alkane. या रिएक्शनला आपण हॅलोजनेशन ऑफ अल्केन असं म्हणतो. या सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये जर हा हायड्रोजन ॲटम क्लोरीन सारख्या हॅलोजननी सबस्टिट्यूट झाला असेल तर या सबस्टिट्यूशन रिएक्शनला किंवा या हॅलोजनेशन रिएक्शनला क्लोरिनेशन असं म्हटलं जातं. या रिएक्शनला म्हणायचं क्लोरिनेशन. जर हा हायड्रोजन ॲटम ब्रोमिननी सबस्टिट्यूट झाला तर ब्रोमिनेशन, आयोडिनेशन, फ्लोरिनेशन या सगळ्या जेव्हा जेव्हा इथं हायड्रोजन ॲटम एक्स म्हणजे हॅलोजननी रिप्लेस होतोय, जनरली त्याला हॅलोजनेशन असं म्हणायचं. फ्लोरिननी रिप्लेस झाला फ्लोरिनेशन, क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन या सगळ्यांना एकत्रितपणे आपण काय म्हटलंय, हॅलोजनेशन. हॅलोजनेशन ऑफ अल्केन. आता लक्षात ठेवा, ह्या हॅलोजनेशन ऑफ अल्केन मध्ये आपण पाहणार आहोत क्लोरिनेशन ऑफ मिथेन. क्लोरिनेशन ऑफ मिथेन तुमच्या लक्षात येईल इथं, मग इथं लिहितो मिथेन. याचा फॉर्म्युला आहे CH4. याला आपण मिथेन असं म्हणतो. तर ह्या मिथेन मधला एक हायड्रोजन ॲटम जर क्लोरीननी रिप्लेस होत असेल, एक हायड्रोजन रिमूव्ह झाला म्हणून CH4 चा CH3 शिल्लक राहिला. या हायड्रोजनच्या जागी जर आपण क्लोरीन सबस्टिट्यूट केला हायड्रोजन रिमूव्ह करून, तर याला आपण म्हणतो क्लोरिनेशन ऑफ मिथेन. क्लोरिनेशन ऑफ मिथेन. आता हे क्लोरिनेशन ऑफ मिथेन कसं घडते बघा. मी इथं लिहिलंय मिथेन. मिथेन रिएक्ट्स विथ क्लोरीन Cl2. Cl2 मॉलिक्यूल, Cl2 असा लिहिला तरी चालेल किंवा दोन सेपरेट क्लोरीन ॲटम एका कोव्हॅलंट बॉन्डने जोडलेले आहेत या पद्धतीने रिप्रेझेंट केला तरी चालेल. मी समजण्यासाठी दोन क्लोरीन ॲटम सेपरेट लिहिले. दिस Cl2 इट रिएक्ट्स विथ दिस मिथेन इन प्रेझेन्स ऑफ UV light, that is ultraviolet light, or reaction may occurs at high temperature. Reaction may occurs at high temperature or UV light. What happens? One of the hydrogen atom from methane, it is removed, and at that place one of the chlorine from Cl2 is substituted as like this. इथं तयार होईल CH3Cl. रिमूव्ह केलेला हायड्रोजन दुसऱ्या शिल्लक राहिलेल्या Cl ॲटम बरोबर कंबाईन होईल आणि HCl तयार झालेला दिसेल. CH3Cl. CH3 हा ग्रुप आहे, त्याला Cl जोडलाय. हा अल्किल ग्रुप आहे, R ग्रुप आहे. मिथेनचा अल्किल ग्रुप, त्याचं नाव लिहितो आपण मिथिल, म्हणून याचं नाव होतं मिथिल क्लोराइड. याचं नाव आहे मिथिल क्लोराइड.
मिथेनचं क्लोरिनेशन झालं युव्ही लाईट मध्ये किंवा ऍट हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर असेल 573 to 773 केल्विन टेम्परेचर. या हाय टेम्परेचरला किंवा युव्ही लाईट मध्ये अशी रिॲक्शन घडते आणि आपल्याला हा मिथिल क्लोराईड तयार झालेला दिसतो. मिथिल क्लोराईड याचं कॉमन नेम आहे. IUPAC नेम याचा आपल्याला लिहिता येतं हॅलोजन अगोदर. तयार झालेल्या कंपाऊंडला जनरली हॅलो अल्केन असं म्हणायचं. तयार झालेलं कंपाऊंड आहे हॅलो अल्केन, म्हणून याचं नाव असंही लिहू शकतो क्लोरोमिथेन. नाव काय लिहायचं याचं? क्लोरोमिथेन किंवा मिथिल क्लोराईड. तयार झालेला हा मिथिल क्लोराईड सेकंड स्टेप मध्ये मिथिल क्लोराईड पुन्हा एका Cl2 मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होईल आणि इथं या मिथिल क्लोराईडचं पुन्हा आणखी क्लोरिनेशन होईल. यातला आणखी एक हायड्रोजन आयटम रिमूव्ह होईल. शिल्लक राहील CH2. एक हायड्रोजन रिमूव्ह केला, त्या हायड्रोजनच्या जागी याच्यातला आणखीन एक क्लोरीन सबस्टिट्यूट होईल आणि तयार होईल इथं एक पहिला क्लोरीन आहे, याच्यातला आणखीन एक क्लोरीन आला, असे दोन क्लोरीन CH2Cl2 हे कंपाऊंड तयार होईल. रिमूव्ह केलेला हायड्रोजन आयटम याच्यात उरलेला एक क्लोरीन आयटम HCl तयार करेल आणि हे आपल्याला क्लोरोअल्केन तयार झालेलं दिसेल. क्लोरोअल्केन कोणतं असेल हे? याचं नाव आहे, याचं नाव मी सांगितलं मिथिल क्लोराईड, तर याचं नाव आहे मिथिलीन क्लोराईड. कॉमन नेम काय आहे? मिथिलीन क्लोराईड. तर IUPAC नेम याचं. इथं मी म्हटलं होतं क्लोरोमिथेन, तसं इथं मला म्हणता येईल डायक्लोरोमिथेन. दोन क्लोरीन आयटम आहेत, डायक्लोरोमिथेन हा तयार झालेला दिसेल. डायक्लोरोमिथेन किंवा मिथिलीन क्लोराईड थर्ड रिॲक्शन मध्ये पुन्हा एका Cl2 मॉलिक्यूल बरोबर कंबाईन होईल. यातला आणखी एक हायड्रोजन आयटम रिमूव्ह होईल, पुन्हा त्याच्या जागी याच्यातला एक क्लोरीन सबस्टिट्यूट होईल. एक हायड्रोजन रिमूव्ह केला, CH ग्रुप राहील तर शिल्लक. रिमूव्ह केलेला हायड्रोजन या एका क्लोरीन बरोबर कंबाईन होईल, HCl तयार करेल. या हायड्रोजनच्या जागी याच्यातला आणखी एक क्लोरीन आला, मूळचे हे दोन क्लोरीन, आणखी एक क्लोरीन CHCl3 हे कंपाऊंड तयार होईल. आता या कंपाऊंडचं नाव आहे, जसं मी इथं म्हटलं होतं मिथिल क्लोराईड, मिथिलीन क्लोराईड. याचं कॉमन नेम आहे क्लोरोफॉर्म. याचं नाव आहे क्लोरोफॉर्म किंवा याला दुसरं IUPAC नेम आपल्याला सांगता येतं ट्रायक्लोरोमिथेन. मिथेन मधले हायड्रोजन आयटम 3 रिप्लेस झाले आणि 3 क्लोरीन जोडले, म्हणून मिथेनचं हे कंपाऊंड आहे ट्रायक्लोरोमिथेन. मिथिल क्लोराईड, मिथिलीन क्लोराईड, क्लोरोफॉर्म हे याचं नाव. हा क्लोरोफॉर्म नेक्स्ट स्टेप मध्ये पुन्हा एका Cl2 मॉलिक्यूल बरोबर कंबाईन होईल. नेक्स्ट Cl2 मॉलिक्यूल बरोबर कंबाईन झाला तर याच्यात शिल्लक राहिलेला एक हायड्रोजन आयटम तोही रिप्लेस होईल आणि त्याच्या जागी सबस्टिट्यूट होईल आणखीन एक क्लोरीन आयटम याच्यातला. मग आता एकच कार्बन शिल्लक राहिला, सगळे हायड्रोजन निघून गेले, मूळचे 3 क्लोरीन, यातला एक क्लोरीन, असे 4 क्लोरीन याला जोडले जातील आणि CCl4 एक कंपाऊंड तयार होईल. हा रिमूव्ह झालेला हायड्रोजन शिल्लक राहिलेला क्लोरीन HCl तयार करेल. आता मिथेन पासूनच हे कंपाऊंड तयार झालंय. मिथेन मध्ये सगळेच्या सगळे हायड्रोजन आयटम रिमूव्ह झाले, पण मूळचा हा मिथेन आहे, त्याच्या जागी 4 क्लोरीन आले, म्हणून याला मी म्हणतो टेट्राक्लोरोमिथेन. कॉमन नेम याचं काय होतं? टेट्राक्लोरोमिथेन.
किंवा याला दुसरं नाव आहे कार्बन टेट्राक्लोराइड. कार्बन टेट्राक्लोराइड, टेट्राक्लोरोमिथेन किंवा कार्बन टेट्राक्लोराइड. तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये तयार झालं मिथिल क्लोराइड, देन मिथिलीन क्लोराइड, देन क्लोरोफॉर्म, देन कार्बन टेट्राक्लोराइड किंवा क्लोरोमिथेन, डायक्लोरोमिथेन, ट्रायक्लोरोमिथेन किंवा टेट्राक्लोरोमिथेन. आता इथं मिथेन मध्ये तुम्ही जर पाहिलं तर रिप्लेस करता येण्यासारखे 4 हायड्रोजन ऍटम आहेत. म्हणून क्रमाक्रमाने जर आपण इथं एक्सेस ऑफ Cl2 वापरत गेलो मिथेन बरोबर, तर क्रमाक्रमाने याच्यातला एक एक हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होत जाईल आणि त्याच्यापासून आपल्याला रिस्पेक्टिव्ह मिथेन डेरिव्हेटिव्ह तयार झालेले दिसतील. एक्सेस ऑफ क्लोरीन याच्यामध्ये जेव्हा वापरतो तेव्हा आपल्याला मिथेन मधले एक एक हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झालेला दिसतो आणि फायनल प्रॉडक्ट आपल्याला काय दिसतो, कार्बन टेट्राक्लोराइड. आता मी काय सांगितलं याच्यामध्ये, जेव्हा हा मिथेन एक्सेस ऑफ क्लोरीन बरोबर आपण रिॲक्ट करतो, इथं क्लोरीन वापरला, आणखी परत तयार झालेल्या कंपाऊंड बरोबर इथं क्लोरीन वापरला, इथं क्लोरीन वापरला, असा एक्सेस क्लोरीन वापरत गेलो की आपल्याला सगळेच्या सगळे हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होऊन शेवटी आपल्याला टेट्राक्लोरोमिथेन किंवा कार्बन टेट्राक्लोराइड हा फायनल प्रॉडक्ट तयार झालेला दिसतो. पण जर आपण इथं एक्सेस ऑफ क्लोरीनच्या ऐवजी लिमिटेड क्लोरीन वापरला आणि एक्सेस ऑफ मिथेन घेतला, एक्सेस ऑफ क्लोरीन घेतला तर रिॲक्शन 4 स्टेप मध्ये घडेल आणि सगळेच्या सगळे हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होतील. पण मी एक्सेस क्लोरीन घेण्याच्या ऐवजी एक्सेस ऑफ मिथेन घेतला तर रिॲक्शन इथंच थांबेल आणि या रिॲक्शनचा प्रॉडक्ट आपल्याला मिथिल क्लोराइड तयार झालेला दिसेल आणि HCl तयार झालेला दिसेल किंवा क्लोरोमिथेन तयार झालेला दिसेल आणि रिॲक्शन इथंच थांबेल. या 3 स्टेप घडणार नाहीत, कारण आता तयार झालेल्या प्रॉडक्ट बरोबर रिॲक्ट व्हायला एक्सेस ऑफ क्लोरीन इथं शिल्लक नाही. म्हणून ह्या 3 स्टेप घडणार. म्हणून आपणाला या मिथेनचं क्लोरिनेशन 2 पद्धतीनं लक्षात ठेवावं लागेल. एक, एक्सेस ऑफ अल्केन वापरला तर रिॲक्शन पहिल्या स्टेपला थांबेल. म्हणून 1 मार्काचा याच्यावरती प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ एक्सेस ऑफ मिथेन ऑन क्लोरीन. एक्सेस ऑफ मिथेन ऑन क्लोरीन. त्यावेळी तुम्हाला पहिली स्टेप रिॲक्शनची लिहून थांबावं लागेल. प्रश्न दुसऱ्या पद्धतीने असा विचारला, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ एक्सेस ऑफ क्लोरीन ऑन मिथेन. त्यावेळी तुम्हाला या 4 स्टेप लिहाव्या लागतील. म्हणून या 4 स्टेप केव्हा लिहायच्या आणि 1 स्टेप केव्हा लिहायची हे कशावर डिपेंड आहे. तुम्ही एक्सेस ऑफ क्लोरीन वापरताय का एक्सेस ऑफ मिथेन वापरताय याच्यावरती हे डिपेंड असेल. इथं मी लिहिलंय, विथ एक्सेस मिथेन इट गिव्स मिथिल क्लोराइड अँड रिॲक्शन स्टॉप्स. इथं आपल्याला अजून एक लक्षात ठेवावं लागेल, इथं मी हॅलोजन्स दिलेले आहेत आणि हॅलोजनची रिॲक्टिव्हिटी अल्केन बरोबर कशी असेल त्याची ऑर्डर काय असेल ती ऑर्डर मी इथं दिली. या ऑर्डरवरून आपल्याला काय लक्षात येतंय, फ्लोरीन इट इज मोर रिॲक्टिव्ह विथ दिस अल्केन than chlorine, than bromine, than iodine. म्हणून मी याच्यावरून असं सांगू शकतो, आयोडीन इट हॅज लेस रिॲक्टिव्हिटी विथ अल्केन बट क्लोरीन हॅज हायेस्ट रिॲक्टिव्हिटी
विथ अल्केन्स. ही ऑर्डर आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. फ्लोरीन इज मोर रिएक्टिव्ह दॅन क्लोरीन, दॅन ब्रोमीन, दॅन आयोडीन. इथं मी दुसरी एक ऑर्डर लिहिली, त्या ऑर्डरचा अर्थ सांग. आता ही जी अल्केन्स आहेत तुमच्या लक्षात येईल, हे मी काय लिहिले, 3 नॉट, 2 नॉट, 1 नॉट. आता हे आहेत कार्बनचे टाईप. कार्बनचे टाईप मी 2-3 कंपाऊंड लिहितो म्हणजे तुम्हाला मला ते एक्सप्लेन करता येईल. पहिलं मी असं लिहिलंय CH3, CH3. दुसरं मी कंपाऊंड असं लिहितो CH3, CH2, CH3. तिसरं कंपाऊंड मी असं लिहिलंय CH3, CH, CH3, CH3. आता याच्यामध्ये जे कार्बन ऍटम्स आहेत ते कार्बन ऍटम्स या 3 प्रकारचे असतात. इथं जो कार्बन ऍटम दाखवलाय हा कार्बन ऍटम आहे 1 नॉट प्रकार. 1 नॉट म्हणजे काय? कार्बन ऍटम विच इज अटॅच्ड टू ओनली 1 अदर कार्बन ऍटम इज कॉल्ड प्रायमरी कार्बन ऍटम and it is represented as 1 not carbon atom. A carbon atom which is attached to only 1 other carbon atom is called primary carbon atom and it is represented as 1 not carbon atom. See here, this carbon atom. This carbon atom, it is also attached to only 1 other carbon atom. So it is primary carbon atom. But see here, this carbon atom, it is attached to 2 other carbon atoms. 2 other carbon atoms. Such carbon atom, it is called secondary carbon atom, represented as 2 not carbon atom. It is represented as 2 not carbon atom. It is ethane. It is propane. See here, this compound, this is primary carbon atom because it is attached to only 1 other carbon atom. This is also primary, attached to only 1 carbon atom. This is also primary carbon atom, attached to only 1 other carbon atom. See the nature of this carbon atom. This carbon atom, it is attached to 3 neighboring carbon atoms. 1, 2, 3. So its nature is 3 not. It is called tertiary carbon atom, represented as 3 not carbon atom. म्हणून कार्बनची नेचर हा प्रायमरी असेल, हा सेकंडरी असेल, हा टर्शरी कार्बन ऍटम असेल. ते शॉर्टली रिप्रेझेंट केले जातात 1 नॉट, 2 नॉट अँड 3 नॉट कार्बन ऍटम्स. अशी जी अल्केन्स आहेत ही अशी अल्केन्स इथं रिप्रेझेंट केली आहेत. ज्या अल्केनमध्ये प्रायमरी कार्बन ऍटम्स आहेत ती प्रायमरी अल्केन म्हणूया. सेकंडरी कार्बन ऍटम असणारा सेकंडरी अल्केन, टर्शरी कार्बन ऍटम असणारा टर्शरी अल्केन. याच्यामध्ये कुठल्या कार्बन ऍटम किंवा कुठल्या अल्केनची रिएक्टिव्हिटी या हॅलोजन्स बरोबर हायेस्ट असेल तर आपल्याला दिसतंय टर्शरी कार्बन ऍटम असणारे अल्केन्स दे आर मोर रिएक्टिव्ह दॅन अल्केन्स कंटेनिंग सेकंडरी कार्बन ऍटम दॅन अल्केन्स कंटेनिंग प्रायमरी कार्बन ऍटम. म्हणून हॅलोजन्सची ऑर्डर लक्षात ठेवावी लागेल. अल्केन्स कुठले या हॅलोजन्स बरोबर रिएक्टिव्हिटी किती दाखवतील त्याची ऑर्डर काय असेल हे आपल्याला ऑर्डर लक्षात ठेवावी लागेल. म्हणून हॅलोजिनेशन ऑफ अल्केन
ज्याच्यामध्ये क्लोरिनेशन ऑफ मिथेन ही रिएक्शन तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. इथं आपण मिथेनचं क्लोरिनेशन बघितलं. आता आपण दुसरं अल्केन घेतलं. दुसरं अल्केन CH3CH2CH3 याचं नाव आहे प्रोपेन. प्रोपेन पण याच्यासारख्याच क्लोरीन बरोबर कंबाईन होईल इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट और हायेस्ट टेम्परेचर. मगाशी मी सांगितलेल्या टेम्परेचरला तो रिॲक्ट होईल. आता इथं मात्र दोन पॉसिबिलिटीज आपल्याला दिसतात. दोन पॉसिबिलिटीज कुठल्या दिसतात? एक तर या कार्बनला हायड्रोजन जोडलेला आहे 3, त्यापैकी एखादा रिमूव्ह होऊ शकतो. समजा रिमूव्ह झाला तर इथं CH2 ग्रुप शिल्लक आहे, तो मी इथं लिहिलाय CH2. रिमूव्ह केलेल्या हायड्रोजनच्या जागी यातला एक क्लोरीन सबस्टिट्यूट होईल. या पद्धतीनं रिमूव्ह केलेला हायड्रोजन आणि उरलेला क्लोरीन HCl तयार करेल. तो बाय प्रॉडक्ट मी इथं दाखवलेला नाही, फक्त मुख्य प्रॉडक्ट दाखवला. हा प्रॉडक्ट आहे. जर इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला, शक्यता आहे, तशी इथं शक्यता नाही, एकच शक्यता आहे. इथं दोन शक्यता आहेत. इथला हायड्रोजन रिमूव्ह होऊ शकतो किंवा इथला हायड्रोजन रिमूव्ह होऊ शकतो. जर इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला तर CH3 हा ग्रुप शिल्लक राहील. रिमूव्ह केलेल्या हायड्रोजनच्या जागी 2 पैकी एक क्लोरीन जॉईन होईल. हा हायड्रोजन उरलेला क्लोरीन HCl तयार करेल. म्हणजे इथं प्रोपेनचं क्लोरिनेशन होताना 2 प्रॉडक्ट तयार होण्याची शक्यता आहे. ते 2 प्रॉडक्ट कसे तयार होतील? हा एक आणि हा एक. याचं नाव आहे, याचं नाव द्यायचं म्हटलं तर काय नाव देता येईल? याला मी नंबर 1 दिला, याला 2 दिला, याला 3 दिला. IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम नुसार किंवा त्याच्या रूल नुसार पहिल्या कार्बनला क्लोरीन जोडलाय. बाकीची चेन सरळ आहे, ज्याच्यामध्ये 3 कार्बन ऍटम्स आहेत, म्हणून याचं नाव होतं 1-क्लोरोप्रोपेन. 1-क्लोरोप्रोपेन. याचं IUPAC नाव आपण रूल्स प्रमाणे दिलं. नंबर दिले 1, 2, 3. इथं मात्र आपल्याला दुसऱ्या कार्बन ऍटमला क्लोरीन जोडलेला दिसतो, म्हणून याचं नाव होतं 2-क्लोरोप्रोपेन. तिच्या चेनमध्ये 3च कार्बन ऍटम्स आहेत, म्हणून प्रोपेनचं डेरिव्हेटिव्ह आहे. मात्र इथं पहिल्या कार्बनला क्लोरीन जोडलाय, इथं दुसऱ्या कार्बनला क्लोरीन जोडलाय, म्हणून 1-क्लोरोप्रोपेन आणि 2-क्लोरोप्रोपेन असे 2 प्रॉडक्ट तयार होतील. आणि पर्सेंटेज यांचं बघितलं तर 1-क्लोरोप्रोपेन 45% तयार होईल, तर 2-क्लोरोप्रोपेन हे 55% आपल्याला तयार झालेलं दिसेल. म्हणून क्लोरिनेशन ऑफ प्रोपेन मध्ये 2 प्रॉडक्ट तयार होतील अशी रिएक्शन आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. दुसरं मी अल्केन घेतलं इथं. याचं नाव आहे आयसोब्युटेन. याचं नाव आहे आयसोब्युटेन, किंवा याचं मी IUPAC नाव लिहिलं. 1, 2, 3 असे नंबर दिले. स्ट्रेट चेन, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली IUPAC रूल प्रमाणे. बेसिक नेम, रूट नेम तयार केलं, ते प्रोपेन होईल. दुसऱ्या कार्बन ऍटमला मिथिल ग्रुप जोडलाय, म्हणून याचं नाव होईल 2-मिथिल प्रोपेन. 2-मिथिल प्रोपेन. क्लोरिनेशन याचं केलं UV लाईटच्या सानिध्यामध्ये. तर इथे 2 आपल्याला शक्यता कशा दिसतात बघा. एक, इथला प्रायमरी कार्बन ऍटमला जोडलेला हायड्रोजन रिमूव्ह होऊ शकतो, त्याच्या जागी क्लोरीन सबस्टिट्यूट झाला. CH2Cl हा ग्रुप इथे येईल. इथला हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होऊ शकतो. हा हायड्रोजन रिमूव्ह झाला तर एकच कार्बन इथं शिल्लक राहील फक्त, त्याच्या जागी क्लोरीन जोडला. बाकीचे ग्रुप आहेत असे, तर आपल्याला हा प्रॉडक्ट तयार झालेला दिसेल. आता याचं नाव काय असेल? मी परत याला नंबर दिले 1, 2, 3. प्रोपेन पासून तयार झाला, म्हणून रूट नेम प्रोपेन होईल, कारण सगळे सिंगल बॉन्ड आहेत. कार्बन 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 हायड्रोजन, म्हणून प्रोपेनचं डेरिव्हेटिव्ह आहे. पहिल्या कार्बनला क्लोरीन, दुसऱ्या कार्बनला मिथिल.
असे दोन सबस्टिट्यूएंट ग्रुप जोडलेले दिसतात. म्हणून याचं नाव मी असं लिहितो 1 क्लोरो 2 मिथिल 1 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन. पहिल्याला क्लोरीन दुसऱ्याला मिथिल 1 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन हा एक प्रॉडक्ट तयार होईल. या प्रॉडक्टचं नाव लिहिताना मला नंबर द्यावे लागतील 1 2 3. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली. याच्यामध्ये 3 कार्बन ऍटम आहेत म्हणून हे प्रोपेन पासूनच तयार झालं म्हणून रूट नेम दिलं प्रोपेन. सबस्टिट्यूएंट ग्रुप कुठले आहेत ते पाहिलं. दुसऱ्या कार्बनला क्लोरीन दुसऱ्या कार्बनलाच मिथिल. नाव लिहिता येईल मला 2 क्लोरो 2 मिथिल. दुसऱ्याला क्लोरीन दुसऱ्यालाच मिथिल 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन. ही नावं देताना पण आपल्याला पंक्च्युएशन्स बघावी लागतात. 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन. जेव्हा एक्झाम मध्ये आपल्याला एखाद्या कंपाऊंडचं IUPAC नेम विचारलं जातं 1 मार्कासाठी तेव्हा आपल्याला याच्यातली पंक्च्युएशन सगळी बघावी लागतात. हा नंबर आणि हे नाव. याच्यामध्ये हायपेन द्यायला विसरायचं नाही. हायपेन म्हणजे डॅश देतो आपण. पुन्हा हे नाव आणि हा नंबर याच्यामध्ये हायपेन पाहिजे. पुन्हा हा नंबर आणि हे नाव याच्यामध्ये हायपेन पाहिजे आणि हे स्पेलिंग करेक्ट पाहिजे. इथं तुमची एखादी जरी चूक झाली प्रॉपिन लिहिलं तरी पूर्ण मार्क याचा कट होऊ शकतो. म्हणून 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन हा दुसरा प्रॉडक्ट आणि 1 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन हा दुसरा प्रॉडक्ट असे 2 प्रॉडक्ट आयसोब्युटेनच्या क्लोरिनेशन नंतर तयार झालेले दिसते. त्याच्यामध्ये पहिला जो हा प्रॉडक्ट तयार झाला त्याचं पर्सेंटेज असेल 64% आणि याचं पर्सेंटेज असेल 36%. हे पर्सेंटेज कशावरती डिपेंड आहे? विच हायड्रोजन आयटम इज रिमूव्ह फ्रॉम द अल्केन त्याच्यावरती हे पर्सेंटेज आपल्याला डिपेंड दिसेल. तर या सगळ्या ज्या दिसतात त्या वेगवेगळ्या अल्केनच्या क्लोरिनेशनच्या रिएक्शन्स. ज्याच्यामध्ये पहिला आहे क्लोरिनेशन ऑफ मिथेन क्लोरिनेशन ऑफ प्रोपेन क्लोरिनेशन ऑफ आयसोब्युटेन. मात्र सगळ्या क्लोरिनेशनच्या रिएक्शनच्या ज्या आहेत त्या या कंडिशनला आपल्याला घडलेल्या दिसतील UV लाईट किंवा हाय टेम्परेचरला. क्लोरिनेशन ऑफ मिथेन ही एक हॅलोजनेशन ऑफ अल्केनची रिएक्शन आहे. मी तर दुसरी लिहिली ब्रोमिनेशन. क्लोरिनेशनचा अर्थ आपण बघितला. अल्केन मधला एक हायड्रोजन आयटम रिमूव्ह झाला आणि त्याच्या जागी क्लोरीन सबस्टिट्यूट झाला तर त्याला आपण क्लोरिनेशन असं म्हटलं. आता अल्केन मधला हायड्रोजन आयटम एका ब्रोमिननी रिप्लेस होतोय सबस्टिट्यूट होतोय म्हणून याला काय म्हणायचं? ब्रोमिनेशन. इट इज ब्रोमिनेशन. त्यात पहिली रिएक्शन मी लिहिली इथेन प्लस Br इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. अल्ट्राव्हायोलेट लाईट मध्येच रिएक्शन घडते. या अल्केन मधला एक हायड्रोजन आयटम रिमूव्ह होतो त्याच्या जागी सबस्टिट्यूट होतो एक ब्रोमीन आणि CH3CH2Br इथिल ब्रोमाइड आपल्याला तयार झालेला दिसतो. रिमूव्ह झालेला हायड्रोजन ना एका ब्रोमीन बरोबर कंबाईन होईल HBr हा बाय प्रॉडक्ट तयार होईल. याचं नाव आहे इथिल ब्रोमाइड किंवा ब्रोमो इथेन. 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमीन ऑन इथेन. त्यावेळी तुम्हाला ही रिएक्शन लिहिता येईल. प्रोपेन बरोबर ब्रोमीन रिएक्ट होते सिमिलर कंडिशनला UV लाईट मध्ये आणि इथं इथल्यासारखेच 2 प्रॉडक्ट दिसतात. इथं जे 1 क्लोरोप्रोपेन आणि 2 क्लोरोप्रोपेन तयार झाले तसे इथं काय तयार होतात 1 ब्रोमोप्रोपेन आणि 2 ब्रोमोप्रोपेन. एक तर इथला हायड्रोजन रिमूव्ह होऊ शकतो आणि हा कंपाऊंड तयार होऊ शकतो. जरी इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला तर हा कंपाऊंड तयार होऊ शकतो. याचं नाव आहे
मग याच्यासारखंच मी इथं दिलंय, याला कार्बन नंबर 1 म्हटलं, 2 म्हटलं, याला 1 ब्रोमोप्रोपेन, 1 ब्रोमोप्रोपेन हा तयार होईल. आणि इथं 1 2 3 2 ब्रोमोप्रोपेन आपल्याला तयार झालेला दिसतो. आता इथं मात्र पर्सेंटेज वेगवेगळा आहे. इथं 3% मध्ये 1 ब्रोमोप्रोपेन तयार झालेला दिसतो आणि इथं 97% मध्ये हा 2 ब्रोमो तयार झालेला दिसतो. दिस इज ब्रोमिनेशन ऑफ प्रोपेन. इथल्यासाठीच 3 कंपाऊंड घेतले. आयसोब्युटेन आहे, परत हा ब्रोमिन बरोबर कंबाईन होईल. इथेही 2 पॉसिबिलिटीज आहेत. एक तर इथला हायड्रोजन रिमूव्ह होऊ शकतो किंवा इथला हायड्रोजन रिमूव्ह होऊ शकतो. जर इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला तर हा प्रॉडक्ट, इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला तर इथल्यासारखाच हा प्रॉडक्ट. प्रॉडक्ट सेम आहे, फक्त ब्रोमीन हा क्लोरीनच्या ऐवजी दिसतो. रिएक्शन कंडिशन त्याच आहे. प्रॉडक्ट तयार होईल, पहिल्याला ब्रोमीन आहे, 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. इथं मी सांगितलं होतं 1 क्लोरो 2 मिथिल, तसं इथं 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन 1% नी फक्त तयार होईल. पर्सेंटेज याचं खूपच कमी आहे. 2 ब्रोमो प्रोपेन, सॉरी याचं नाव मी लिहितो 1 2 3 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन हा मात्र मेजर अमाऊंट मध्ये 99% मध्ये आपल्याला तयार झालेला दिसेल. तुम्ही जर ह्या क्लोरिनेशनच्या रिएक्शन लक्षात ठेवल्या तर तुम्हाला ब्रोमिनेशनच्या रिएक्शन्स व्यवस्थितपणे लिहिता येतील. मात्र ह्या रिएक्शन लिहित असताना जे रिएक्टंट्स वापरतोय किंवा जे प्रॉडक्ट्स तयार होतात त्यांची कॉमन आणि IUPAC नेम्स आपणाला करेक्ट लिहिता आले पाहिजे. त्याचं प्रॅक्टिस आपण केलं पाहिजे. आणि जर ही नावं आपणाला IUPAC नावं किंवा कॉमन नावं लिहिता येत नसतील तर आपणाला विचारलेल्या प्रश्नांचे अर्थ कळू शकणार नाही. उदाहरणार्थ प्रश्न असा विचारला, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमीन ऑन आयसोब्युटेन. तर तुम्हाला आयसोब्युटेन याचं स्ट्रक्चर काढता आलं नाही किंवा या स्ट्रक्चरचंच नाव आयसोब्युटेन आहे हे जर लक्षात आलं नाही तर रिएक्शनचा सराव करून काही उपयोग नाही. आयसोब्युटेन विचारलं नाही तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमीन ऑन 2 मिथिल प्रोपेन. आपण रिएक्शनचा सराव खूप वेळा केलेला असतो, पण नॉमेनक्लेचर सिस्टीम जर आपली व्यवस्थित नसेल तर कितीही प्रॅक्टिस करून आपल्याला प्रश्नांचे अर्थ कळणार नाही. 2 मिथिल प्रोपेन म्हणजेच आयसोब्युटेन आहे, त्याचं स्ट्रक्चर असं आहे. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमीन ऑन 2 मिथिल प्रोपेन. 2 मिथिल प्रोपेन वरती ब्रोमीनची ऍक्शन काय होईल. 2 मिथिल प्रोपेनचं स्ट्रक्चर काढता आलं नाही तर रिएक्शन आपण सुरूच करू शकत नाही लिखाणाला. म्हणून 2 मिथिल प्रोपेन करेक्ट स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे, प्रोपेनचं करेक्ट स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे, तयार झालेल्या प्रॉडक्टचं करेक्ट IUPAC नाव आपल्याला लिहिता आलं पाहिजे. हे नॉमेनक्लेचर सिस्टीम आपली जेव्हा परफेक्ट होईल तेव्हाच आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधल्या रिएक्शन जमू शकतात. आणि हे नॉमेनक्लेचर सिस्टीम आपल्याला प्रॅक्टिसनी जमू शकते. आपण प्रॅक्टिस काय केलं पाहिजे, एखादं कंपाऊंड दिलेलं असेल तर त्याचं IUPAC नेम मला कसं लिहिता येईल, सोप्याकडून ते आपल्याला अवघडागळं गेलं पाहिजे. किंवा एखाद्या कंपाऊंडचं IUPAC नेम दिलं असेल तर त्याचं मी करेक्ट स्ट्रक्चर काढू शकतो का नाही, त्याचं कॉमन नेम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहित असतील तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपल्याला जसं मॅथमॅटिक्स मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडू शकतात, तशा या ऑर्गॅनिक रिएक्शन्स आपण करेक्ट लिहू शकलो तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडू शकतात. उदाहरणार्थ हीच रिएक्शन लिहायची असेल तर आपण रिएक्शन कंडिशन्स करेक्ट लिहिली, डिस्क्रिप्शनला काही मार्क नाही. रिएक्शन करेक्ट लिहिली तर याची आउट ऑफ मार्क.
1 मार्काला असेल तर 1 पैकी 1 मार्क आपल्याला मिळू शकतो. म्हणून नॉमेनक्लेचर सिस्टीम आपल्याला 11th मध्येच त्याचं खूप प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला 12th मध्ये रिएक्शनसाठी सराव देता येईल. नाहीतर 12th मध्ये जर पुन्हा आपल्याला नॉमेनक्लेचर सिस्टीम शिकायला लागली तर तिथं आपल्याला वेळ जाऊ शकतो. म्हणून पहिली रिएक्शन ज्याला आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स म्हणतो, त्याच्यामध्ये अल्केनच्या अनरिएक्टिव्ह असल्यामुळे या कंपाऊंड्स बरोबर रिएक्शन्स नाहीत. ठराविक काही रिएक्शन आहेत अल्केनच्या की ज्या स्पेसिफिक कंडिशनला घडतात. त्यामधली पहिली रिएक्शन आज आपण पाहिलेली आहे हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स. आता या हॅलोजनेशन ऑफ अल्केन मध्ये मी एक दुसरा पॉइंट इथे एक्सप्लेन करतोय. की या हॅलोजनेशन मध्ये जी क्लोरिनेशन ऑफ मिथेन आहे त्या पहिल्या स्टेपची मेकॅनिझम काय, पहिल्या स्टेपची मेकॅनिझम काय. तर इथं पहिली स्टेप दिली CH4 प्लस Cl2 इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट फॉर्मिंग मिथिल क्लोर. इथं ही रिएक्शन एका स्टेप मध्ये दिली, पण ऍक्च्युली ही रिएक्शन घडत असताना तिच्यामध्ये छोट्या छोट्या स्टेप्स असतात आणि ह्या स्टेप्स एक्सप्लेन करणं म्हणजे ह्या रिएक्शनची मेकॅनिझम सांगणं. या स्टेप याच्यातल्या स्टेप वाइज डिस्क्रिप्शन ऑफ all the intermediate steps of a reaction is called mechanism of the reaction. आता ऍक्च्युली ही रिएक्शन एका स्टेप मध्ये असली तरी ती वेगवेगळ्या स्टेप्सनी कशी घडते ते आपल्याला इथं सांगता येईल. आता इथं पहिली स्टेप दिली, ज्याच्यामध्ये स्टेप काय लिहितो बघा. हे 2 क्लोरीनचे ॲटम जे एकमेकाला कोव्हॅलेंट बॉन्डनी जोडलेले. या क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन आणि या क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन, दोघांच्या मध्ये इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं आणि इथं सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालेला दिसतो. दोन्हींची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स, बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे पूल करून घेण्याची पॉवर 2 सारखे ऍटम असल्यामुळे सारखी आहे. म्हणून आपण असं म्हणतो these 2 atoms are having same electronegativity. म्हणून UV लाईट मध्ये हा बॉन्ड दोन्ही मधला होमोलॅटिकली ब्रेक होतो. हा बॉन्ड होमोलॅटिकली ब्रेक होतो. बॉन्डचं ब्रेकिंग किंवा रप्चर त्याला म्हणायचं फ्युजन. हा शब्द आहे फ्युजन. दुसरा एक शब्द आहे फ्युजन. हे दोन्ही शब्द एकमेकांच्या बरोबर विरोधात आहेत. फ्युजन म्हणजे ब्रेक होऊन तुकडे होणं, तर फ्युजन म्हणजे अनेक तुकड्यांचा म्हणून एक मोठा तुकडा तयार होतो. म्हणून हा बॉन्ड होमोलॅटिकली ब्रेक होतो, रप्चर होतो. होमोलॅटिकली याचा अर्थ याचं ब्रेकिंग सिमेट्रिकल होतं. ब्रेकिंग सिमेट्रिकल होतं म्हणजे कसं, बरोबर सेंटरला हा बॉन्ड ब्रेक होतो. 2 इलेक्ट्रॉनच्या मध्ये ब्रेक झाला की हे 2 ॲटम वेगवेगळे होतात आणि ते त्यांचा स्वतःचा इलेक्ट्रॉन स्वतःकडे ठेवून घेतात. इथं मात्र बाकीदारित्व वापरतात.
याच्यातले 2 इलेक्ट्रॉनची वाटणी प्रत्येकाला समान झाली तर त्याला म्हणायचं होमोलायटिक फ्युजन. त्याला काय म्हणतो आपण? होमोलायटिक फ्युजन. क्लोरीन मॉलिक्युलचं होमोलायटिक फ्युजन झाल्यामुळं इथं असे जे क्लोरीन आयटम सेपरेट तयार झालेले आहेत त्यांना आपण म्हणतो क्लोरीन फ्री रॅडिकल्स. म्हणायचं क्लोरीन फ्री रॅडिकल्स. म्हणून पहिल्या स्टेपमध्ये हा क्लोरीन मिथेन बरोबर डायरेक्ट रिॲक्ट झालाय का? तर तो रिॲक्ट झालेला नाही, त्याची अजून रिॲक्शनच झालेली नाही. पण पहिल्या स्टेपमध्ये क्लोरीन मॉलिक्युल्स होमोलॅटिकली ब्रेक झाला आणि 2 क्लोरीन आयटम सेपरेट झाले. ज्या क्लोरीन आयटम वरती असा एक एक्स्ट्रा ऑड इलेक्ट्रॉन शिल्लक असतो त्याला म्हणायचं फ्री रॅडिकल्स. आणि हे फ्री रॅडिकल्स मात्र मोर रिॲक्टिव्ह असतात. कशापेक्षा? या Cl2 मॉलिक्युल पेक्षा. Cl2 मॉलिक्युल पेक्षा हे क्लोरीन फ्री रॅडिकल्स रिॲक्टिव्ह असतात. ज्या रिॲक्शन मध्ये असे क्लोरीन फ्री रॅडिकल्स तयार होतात ती रिॲक्शन असते इनिशिएशन. इनिशिएशन म्हणजे काय? क्लोरिनेशनला हे क्लोरीन फ्री रॅडिकल सुरुवात करतात, इनिशिएट करतात, म्हणून याला फ्री रॅडिकल्स असं म्हणायचं. आता मात्र CH3H म्हणजे CH4 निघाला आहे. आता मात्र तयार झालेले क्लोरीन फ्री रॅडिकल्स हे शांत बसत नाहीत, अनस्टेबल आहेत आणि ते कसे आहेत? मोर रिॲक्टिव्ह आहेत. मग काय होतं? हे क्लोरीन फ्री रॅडिकल्स इथला बॉन्ड ब्रेक मिथेन बरोबर रिॲक्ट होतात. आता मी मिथेन लिहिला. क्लोरीन फ्री रॅडिकल्स मिथेन बरोबर रिॲक्ट होतात आणि मिथेन मधला एक हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होतो. हा रिॲक्टिव्ह आहे. हा काय करतो? याच्यावरती अटॅक करतो आणि याच्यातल्या एका हायड्रोजन बरोबर कंबाईन होतो आणि तयार करतो HCl. पण हा कार्बन आणि हायड्रोजन याच्यामधला बॉन्ड तयार होताना कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन इथं आहे. असा तो बॉन्ड अशा पद्धतीनं ब्रेक झालाय होमोलॅटिकलीच. का? कार्बन आणि हायड्रोजन यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नियरली सेम आहे म्हणून सिमेट्रिकलीच याच्यासारखाच हा बॉन्ड रप्चर झालाय. यातला 1 इलेक्ट्रॉन याच्यावर कार्बन वरती येतो. इथं कसं झालं? इथं 1 इलेक्ट्रॉन याच्यावर, इथं 1 इलेक्ट्रॉन याच्यावर, इथं 1 इलेक्ट्रॉन कार्बन वरती आणि 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजन वरती. पण हायड्रोजन काय करतो? त्याचा 1 इलेक्ट्रॉन आणि क्लोरीन वरचा हा 1 ऑड इलेक्ट्रॉन इथं बॉन्ड तयार करतात एकमेकांमध्ये. आता मात्र CH3 शिल्लक राहिला आणि त्याच्यावरचा हा 1 इलेक्ट्रॉन त्याचा स्वतःचा इकडे. हा पण फ्री रॅडिकल तयार झाला. याला मिथिल फ्री रॅडिकल म्हणायचं. म्हणून क्लोरीन फ्री रॅडिकल मिथेन बरोबर रिॲक्ट झाल्यामुळं या स्टेपमध्ये मिथिल फ्री रॅडिकल तयार झाला. जसा क्लोरीन फ्री रॅडिकल अनस्टेबल आहे, रिॲक्टिव्ह आहे, तसा मिथिल फ्री रॅडिकल पण रिॲक्टिव्ह आहे. हा मिथिल फ्री रॅडिकल पुन्हा एका Cl2 मॉलिक्युल बरोबर कंबाईन होतो कारण हा रिॲक्टिव्ह आहे. आता या क्लोरीन च्या मॉलिक्युल मध्ये इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. हा बॉन्ड ब्रेक होतो. हा याच्याकडे इलेक्ट्रॉन येतो, हा याच्याकडे इलेक्ट्रॉन जातो. हा क्लोरीन याच्या बरोबर कंबाईन होताना याचा 1 इलेक्ट्रॉन आणि या क्लोरीनचा हा इलेक्ट्रॉन CH3Cl तयार करतात, मिथिल क्लोराइड. हा क्लोरीन बाजूला निघाला पण त्यांनी तो बाजूला निघताना स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन घेऊन बाजूला गेला.
मिथिल फ्री रॅडिकल कंबाईन झाला क्लोरीन मॉलिक्यूल बरोबर, मिथिल क्लोराईड तयार झाला आणि पुन्हा जनरेट झाला क्लोरीन फ्री रॅडिकल. या रिएक्शनला प्रोपागेशन रिएक्शन असं म्हणायचं. प्रोपागेशन ही रिएक्शन काय आहे? प्रोपागेशन. क्लोरीनने रिएक्शन सुरुवात केली, क्लोरीन फ्री रॅडिकल म्हणून इनिशिएशन. पुन्हा मिथिल फ्री रॅडिकल तयार झाले आणि मिथिल फ्री रॅडिकल्स पुन्हा Cl2 मॉलिक्यूल बरोबर कंबाईन झाले आणि आणखीन एक नवीन क्लोरीन फ्री रॅडिकल जनरेट झाला. हा क्लोरीन फ्री रॅडिकल पुन्हा रिएक्शन सुरू करतो आणि अशी रिएक्शन सुरूच राहते, प्रोपागेट वाढत राहते, म्हणून याला काय म्हणायचं? प्रोपागेशन. आता इथं तयार काय झालाय प्रॉडक्ट? मिथिल क्लोराईड. इथं पण काय आहे? मिथिल क्लोराईड. म्हणजे मिथिल क्लोराईड तयार होताना इथं जरी सिंगल स्टेप मध्ये दाखवला तर रिएक्शन कशी घडते ऍक्च्युली या पद्धतीने. फ्री रॅडिकल्स तयार होतात म्हणून ह्या मेकॅनिझमला नाव दिलंय फ्री रॅडिकल मेकॅनिझम. काय म्हणायचं? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. म्हणून क्लोरिनेशन ऑफ मिथेन ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. तुम्हाला ही मेकॅनिझम लक्षात ठेवावी लागेल. परीक्षेत 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकेल. एक्सप्लेन फ्री रॅडिकल मेकॅनिझम ऑफ क्लोरिनेशन ऑफ मिथेन. त्यावेळी तुम्हाला ही रिएक्शन एक्सप्लेन करावी लागेल. सो दिस इज दी मेकॅनिझम ऑफ क्लोरिनेशन ऑफ मिथेन. पहिल्या स्टेपची फक्त मी मेकॅनिझम दिलेली आहे ज्याच्यामध्ये मिथिल क्लोराईड तयार होतं. सो दिस इज दी क्लोरिनेशन ऑफ अल्केन, ब्रोमिनेशन ऑफ अल्केन अँड देन फ्री रॅडिकल मेकॅनिझम. म्हणून तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये काय लक्षात ठेवावं लागेल? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स मध्ये अल्केन्स ही अनरिएक्टिव्ह आहेत या कंपाऊंड्स बरोबर, परंतु काही कंडिशन्स मध्ये ती काही रिएक्शन्स दाखवतात. त्यामध्ये पहिली रिएक्शन आहे हॅलोजनेशन ऑफ अल्केन्स. त्यामध्ये आपण बघितलं क्लोरिनेशन ऑफ मिथेन, क्लोरिनेशन ऑफ प्रोपेन, क्लोरिनेशन ऑफ आयसोब्युटेन. तसंच ब्रोमिनेशन ऑफ मिथेन, इथेन, ब्रोमिनेशन ऑफ प्रोपेन, ब्रोमिनेशन ऑफ आयसोब्युटेन. आणि नंतर काय पाहिलं? क्लोरिनेशन ऑफ अल्केन मध्ये जी पहिली स्टेप आहे त्याची फ्री रॅडिकल मेकॅनिझम. ठीक आहे. ही रिएक्शन पुन्हा एकदा घरी जाऊन प्रॅक्टिस करा. इथंच आपण आज थांबूया. थँक्यू.